नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। आता सर्वांनी थंबनेल वगैरे बघितलंच असेल, आतापर्यंत सर्वांना कळालं असेल की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी जो मुलाखतीसह राऊंड आहे त्यासाठी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आलेला आहे। माझा ऑप्टिंग आउट कुणी करावं, कुणी करू नये, का करावं, बरेचसे प्रश्न सगळ्यांना निर्माण झाले आहे। काहींना आपल्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील, काहींना मिळाली नसतील। मला खूप सारे प्रश्न आले, मला जमेल त्यांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला। आता आपण त्या संदर्भामध्ये थोडंसं बोलूया, कारण आज शेवटचा दिवस आहे ऑप्टिंग आउट साठी आणि ऑप्टिंग आउट का करावं, कुणी करावं, एक थोडंसं आपण त्या संदर्भामध्ये बोलूया। आता बघा मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना मेसेज आलेला आहे। 2 दिवसापूर्वीच सर्वांना मेसेज आला आहे की तुम्ही ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर मग तुम्हाला विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं आहे का, असं इंग्लिशमध्ये एक मेसेज म्हणजे सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही पुढची प्रोसेस करा, असा तुम्हाला एक इंग्रजीमध्ये मेसेज आलेला आहे। तो मेसेज जो आहे त्याचा स्क्रीनशॉट वगैरे मी आपल्या टेलिग्रामला वगैरे टाकलेला होता। तर बघा फ्रेंड्स, आता अशी गोष्ट आहे की ज्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषदेमध्ये झालेलं आहे तर त्यांनी आता पुन्हा त्यांना संस्थेमध्ये जायचं असेल तर त्यांना आता विथ इंटरव्ह्यूचा ऑप्शन आहे। परंतु जर तुमचं चांगल्या जिल्हा परिषदेमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर मला असं वाटत नाही की तुम्ही इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी जावं। इंटरव्ह्यूसाठी कुणी जावं? ज्यांचं आता 1 ते 5 ला सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांच्या घराजवळची संस्था आहे, ज्यांना खरंच वरच्या वर्गासाठी 11वी 12वी साठी जायचं आहे, त्यांचं मेन मोटिव्ह तेच होतं, तर अशांनी यस करायला हरकत नाहीये। मी दोन्ही बाजू, मी एका बाजूने बोलणारच नाही की नाही बाबा तुमचं आता झेडपीला झाले तर तुम्ही इकडे येऊच नका, असं अजिबात नाहीये। कारण ज्यावेळी पहिला राऊंड लागला होता त्यावेळी पुढच्या म्हणजे पहिला राऊंड जेव्हा लागतो किंवा पहिल्यांदा जेव्हा आपण प्रेफरन्स देतो त्यावेळी आपण प्रेफरन्स यासाठी दिलेले असतात की जर माझं पहिल्या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन नाही झालं तर मला विथ इंटरव्ह्यू मध्ये जाता येईल। परंतु आपलं सिलेक्शन होणार की नाही होणार, जर समजा कमी जास्त मार्क्स असले त्यावेळी आपल्याला कसं वाटतं की माझं होतं की नाही होतं, म्हणून आपण दोन्ही ऑप्शन्स दिलेले असतात। परंतु काही वेळा कसं होतं की चांगल्या ठिकाणी मिळालेली आहे शाळा वगैरे, चांगले जिल्हा चांगला आहे किंवा तुमच्या जिल्ह्यापासून जवळ आहे, तर मग विनाकारण तुम्ही आणखी एखादी जागा अडवू नये। आता मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने सांगायची, ज्यांची 1 ते 5 ला सिलेक्शन झालंय आणि जे आता सेट झालेले आहे, ज्यांना 3-4 महिने झालेले आहेत, त्यांनी 6 ते 8 साठी जाण्याची गरज नाही। कारण त्याचे 2 कारण आहेत। 1 ते 5 आणि 6 ते 8 ला सारखाच पेमेंट आहे, सारखाच ग्रेड पे आहे। फक्त सायन्सच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये पण 1/3 लोकांनाच तुम्हाला कंटिन्युएशन नंतर जो ग्रेड पे जो पेमेंट आहे तो जास्त मिळतो, सर्वांनाच मिळत नाही। त्यामुळे जर 1 ते 5 साठी तुमचं झालेलं आहे, झेडपी आहे आणि सगळं चांगलं आहे, विनाकारण पुन्हा तुम्ही संस्थेमध्ये गेले तर तुम्हाला बदली नाहीये। कारण आता तरी तुम्ही इथे राहिले तर भविष्यामध्ये कधी ना कधी बदली प्रक्रिया होणारच आहे। म्हणजे बदली प्रक्रियेसाठी आपण प्रयत्न करणारच आहोत, सगळेजण प्रयत्न करणार आहे, कारण बदली आपला हक्क आहे। जर तुम्ही या गोष्टीसाठी संस्थेवर जाणार असेल की बाबा आम्ही खूप दूर लागलोय, अगदी म्हणजे जर समजा मी विदर्भातील आहे तर मी एकदम इकडच्या टोकाला रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलो आहे, किंवा मी इकडचा आहे तर मी डायरेक्ट विदर्भात लागलो आहे, अशा वेळी आपल्याला वाटू शकतं की मी संस्थेमध्ये जावं। तर मी तुम्हाला सांगते की तुमची बदली प्रक्रिया म्हणजे आपली बदली प्रक्रिया 100% आंतरजिल्हा बदली चालू होणार आहे। जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की मी त्यासाठी संस्थेमध्ये जाऊ, तर तुम्ही त्यासाठी जाण्याची अजिबात गरज नाही। आता दुसरा एक मुद्दा आहे की 1 ते 5 ला झाल्यानंतर समजा ज्यांचं 1 ते 5 ला झाले त्यांना 6 ते 8, 9, 10, 11, 12 जर पात्र असाल तर वर जाण्याची संधी आहे। परंतु काही जण असे असू शकतात की ज्यांचं 1 ते 5 ला झालेलं आहे, मग त्यांना हायर साठी तुम्हाला असं वाटत असेल की 9वी 10वी 11वी 12वी साठी मला माझ्या जिल्ह्यामध्ये संस्था मिळत आहे, मग अशा वेळी तुम्ही आवर्जून जा। अशा वेळी मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की नाही तुमचं झेडपीला झालंय तर तुम्ही जाऊ नका। का? त्याचं एक आणखी कारण आहे, जर तुम्हाला तुमचं वरच्या वर्गाला झालं तर ही जागा पुन्हा रिक्त अपात्र राऊंड मध्ये येणारच आहे। की तुमचं झेडपीला झालं म्हणून तुम्ही तुमच्या वरच्या वर्गाला तुम्हाला संधी मिळत असताना जाऊ नये असं मी तरी अजिबात म्हणणार नाही। परंतु ज्यांचं ऑलरेडी 1 ते 5 ला झालेलं आहे आणि विनाकारण तुम्ही फक्त संस्थेमध्ये यायचं किंवा मला एक चान्स मारून बघायचा किंवा मला फक्त जाऊन बघायचंय, तर असं असेल तर अजिबात तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही ऑप्टिंग आउटच करावं। शक्यतो ज्यांना खरंच जी व्यक्ती फक्त खरोखरच ज्यांना वरच्या क्लासेसला जायचं असेल तर त्यांनी तुम्ही जा, तिथे इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता, पण अदर्स सर्वांनी ऑप्टिंग आउट करावं असं मी नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करते आहे। कारण आपलं सिलेक्शन झालंय मित्रांनो आणि आता पण जवळजवळ सेट झालोय। मी पण आता जरी दूर लागलेले असेल तर जवळपास आम्ही सेट झालेलो आहोत। 1 महिना तुम्हाला
भरपूर आहे आणि काही जणांचं तर 3-3 महिने झालेला आहे. तर त्यामुळे विनाकारण इथून इथं येण्यापेक्षा झडपीत राहा आणि भविष्यामध्ये तुमची बदली प्रक्रिया होणार आहे. म्हणजे तुम्ही जरी समजा तुम्ही एका जिल्ह्यातले आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये संस्थेसाठी जात असाल तर ही चूक आहे. त्यामुळे तुम्ही ऑप्टिंग आउट चा ऑप्शन निवडावा असं मला वाटतं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मला तर इंटरव्ह्यूला जायचंय. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की मला इंटरव्ह्यूला जायचंय, पण जर मी इंटरव्ह्यूला गेलो तर मी सध्या जिथे झडपीला आहे तिथली माझी नियुक्ती रद्द होईल का किंवा काय. तर मित्रांनो, नियुक्ती अशी फक्त इंटरव्ह्यूला गेल्यानंतर रद्द होत नसते. प्रोसेस खूप मोठी असते. तुम्ही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी काढू शकत नाही. तुम्हाला खरोखर जायचं असेल तर बाय प्रोसेस जायचं नसेल तर ऑप्टिंग आउट करा. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतोय की मला तर जायचंय पण माझ्या जॉबला काही धोका तर निर्माण होणार नाही. तर असं होणार नाही. तुम्ही इंटरव्ह्यूला म्हणजे तुम्ही आता ऑप्टिंग आउट करणार किंवा नाही करणार या 2 गोष्टी. त्यानंतर मग तुमची यादी लागणार. यादी लागल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार. इंटरव्ह्यूची प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा ती संस्था आणखी एक यादी लावते ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव येतं. सिलेक्शन यादीमध्ये आल्यानंतर पुन्हा डीबी, पुन्हा मग डीबीच होईल. तिथं समुपदेशनाचा तर प्रश्नच नसतो कारण की ऑलरेडी तुम्ही त्या संस्थेत असतात. तुमचं पुन्हा तिथे डीबी होईल आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे मग तुम्हाला इथून तुमची सर्व्हिस तिकडे देतात की तुम्हाला इथे राजीनामा द्यायला होता. तर या गोष्टी नंतर होणार. म्हणजे असं नाहीये की आज तुम्ही तिकडे इंटरव्ह्यूला नाव आलं की इकडची सेवा तुमची समाप्त होत नसते. हे लक्षात ठेवा. जरी तुमचं झेडपीला आता पुन्हा थर्ड टेट दिली आणि पुन्हा झेडपीला जरी सिलेक्शन झालं, सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं, तुम्ही डीव्हीला गेले, सगळ्या गोष्टी जरी झाल्या तर इकडून तुम्हाला सोडत नाही. ज्या झेडपीमध्ये सध्या तुम्ही आहे ना तिथून तुम्हाला सोडत नाही. आपण जोपर्यंत स्वतःहून सगळ्या प्रोसेस करत नाही तोपर्यंत आपल्या जॉबवर आक्षेप येत नाही. असे मला खूप सारे मेसेज आले की मॅडम माझ्या जॉबवर काही प्रॉब्लेम येईल का. तर असं काही नाही. तुम्ही फक्त इंटरव्ह्यूला गेले तर तुमच्या जॉबवर काही ऑब्जेक्शन येणार नाही. पण मला असं म्हणायचं की तुम्हाला करायचं असेल तर जा. नसेल करायचं की मी फक्त जाऊन बघतो, मला फक्त बघायचंय कसं आहे, मला फक्त ती संस्था बघायची, मला फक्त बघायचंय की मला नेमक्या कुठल्या संस्थांमध्ये रिकमेंड करतात. तर हे करण्यासाठी मित्रांनो तुम्ही बिलकुल फक्त हे बघण्यासाठी तुम्ही बिलकुल विथ इंटरव्ह्यू साठी जाऊ नका असं मला वाटतं. जर तुम्हाला जेन्युअनली की नाही बाबा मी माझं खालच्या क्लाससाठी झालेलं आहे मला वरच्या क्लाससाठी जायचंच आहे तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. तो तुमचा हक्क आहे. परंतु फक्त मला बघायचं आहे, मला जायचं आहे, मला फक्त ट्राय करायचंय, मी फक्त इंटरव्ह्यूला जाऊन बघतो, तर यासाठी विनाकारण कुणाची जागा अडवू नका. आता बऱ्याच जणांचं म्हणणं की विथ इंटरव्ह्यू मध्ये मेरिट किती मार्काने खाली येईल. तर नक्कीच मित्रांनो विथ इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी मेरिट खाली येईल. 3-4-5 मार्कापर्यंत मेरिट खाली येईल. कारण आता जिथं मेरिट स्टॉप झालेलं होतं तिथून 1-2 मार्कांनी पुन्हा आपल्या कन्व्हर्जन राऊंड मध्ये आलेला आहे. त्यामुळे आणखी 3-4 मार्क 5 मार्कांनी मेरिट खाली येऊ शकतं. आणि पुढे मग बऱ्याच जणांचं म्हणणं की आम्ही विथ इंटरव्ह्यूला गेलोच नाही तर मग आम्हाला 10% संधी मिळेल का. तर हो, जोपर्यंत तुमचं एखाद्या क्लाससाठी एखाद्या वर्गासाठी रिकमेंडेशन होत नाही. रिकमेंडेशन म्हणजे कळतं तुम्हाला की तुमचं सिलेक्शन झालंय, मग तुम्ही तिथे जा किंवा नका जाऊ, तुमची संधी गेली. समजतंय. म्हणजे आता जर तुमचं 1 ते 5 ऑलरेडी झालेलं होतं, कुठे आपल्या फर्स्ट राऊंड मध्ये 1 ते 5 साठी सिलेक्शन झालेलं होतं, मग तुम्ही तिथे नसल गेले तरी पण तुमची संधी गेले असेल तर तुम्ही वेल अँड गुड. आता पुढे विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही गेलेच नाही. विथ इंटरव्ह्यू मध्ये तुमचं असं होतं की नाही मला नाही जायचं, मी ऑप्टिंग आउट करत आहे, पण मला 10% बघायचंय वरच्या क्लाससाठी की मला वरच्या क्लाससाठी जायचंय. तर मग 10% तुम्हाला पुन्हा संधी मिळते. पण 10% जागा कमी असणार आहेत आणि मेरिट येईल मग पुन्हा 2-3 मार्कांनी खाली नक्कीच तेव्हा पण येईल. परंतु काय असतं की 10% मी तुम्हाला एक रियालिटी अशी सांगते की 10% येतीलच या भरोशावर राहू नका. जर तुमचं झालंच नाहीये सिलेक्शन तर विथ इंटरव्ह्यूला नक्की जा मित्रांनो. कारण माहितीये का तुम्ही मागच्या सत्राच्या 50% जागांबद्दल तुम्हाला चांगलंच माहिती असेल. जर असं न हो की सेम सत्रासारखं जर 10% जागा अटकल्या तर तुमचं विथ इंटरव्ह्यू मध्ये पण तुमची संधी जाईल आणि सगळीच जाईल. म्हणजे जसं आतापर्यंत तुमचं कुठंच नसेल झालं तर इंटरव्ह्यूला नक्की जा. तर तुमची सेवा पण काउंट होते ना. जर तुम्ही 3 वर्ष शिक्षण सेवा की 100% ग्रँटेड संस्थेवर केलेला असेल आणि भविष्यामध्ये पुढे तुमचं झेडपीला वगैरे झालं तर तुमचं कन्वर्ट होतं, तुम्हाला पुन्हा शिक्षण सेवा करायची गरज नाहीये. या गोष्टी तुम्हाला सगळेच जण सांगणार नाही. त्यासाठी मी म्हणते की संस्थेवर जा, करा, काहीच फरक पडत नाही. तुमच्या बाहेरची जरी संस्था असली तर सध्या पुरतं करा, नंतर पुन्हा एक्झाम द्या, पुन्हा झेडपी जॉईन करा आणि इकडून तिकडे जा. त्याने काय होईल की तुमचं ऑलरेडी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेला, घरी राहण्यापेक्षा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होतो. आणि ठीक आहे ना 16,000 मिळत आहेत. उद्या जर शिक्षण सेवक कालावधी रद्द झाला तर तुम्हाला डायरेक्ट फुल पेमेंट मिळेल. कदाचित उद्या जर शिक्षण सेवक कालावधी कमी झाला तर तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या गोष्टी करता येतील. कदाचित जर शिक्षण सेवक कालावधी म्हणजे शिक्षण सेवकाचं मानधन वाढलं तरी पण फायदा तुमचाच आहे.
तर त्यामुळे मग मी आता यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की ज्यांना खरंच इंटरव्ह्यूमध्ये जायचं नसेल, ज्यांचं एकदम व्यवस्थित असेल, म्हणजे तुम्ही आता सेट झाला असाल तर ती जागा सोडू नका, विनाकारण संस्थेमध्ये जाऊ नका. संस्थेमध्ये पैसा फेक तमाशा देख असंच काहीतरी होऊ शकतं. 100% नाही सांगत, पण होऊ शकतं. फक्त ते बघण्यासाठी तिथं जाऊ नका की खरंच पैसे लागतात का हे बघण्यासाठी मी जातो तर अजिबात जाऊ नका. खरोखर करायचं असेल तरच जा, अन्यथा तुमची झेडपीची जागा आहे मित्रांनो, झेडपीची. तर तुम्ही लक्षात ठेवा, संस्थेपेक्षा बेटरच आहे, परंतु काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं बरं. त्याचमुळे जर तुमच्याकडे झेडपी नसेल तर तुम्ही संस्थेमध्ये 100% जा. संस्थेमध्ये देखील भरपूर आपल्याला करण्यासारखं वगैरे असतं. प्रत्येकच ठिकाणी पैसे मागतील असं नाही. आता ते तुम्हाला फेस करायचंय की काय काय कशा गोष्टी होतील आणि नंतर मग पुढच्या गोष्टी होतच राहतील. तर आजची शेवटचा दिवस आहे, याची संधी आहे, तर तुम्ही लवकरात लवकर ऑप्टिंग आउट करून घ्या. त्याचबरोबर कधी संस्थेचा राऊंड लागेल तर येत्या 10 दिवसामध्ये 25 तारखेपर्यंत तुमची यादी लागण्याची दाट शक्यता आहे. तर याच गोष्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या होत्या. आय होप तुम्हाला आज माझ्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आवाज येत नसेल, बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.